नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय व्लॉग। आम्ही आहोत JNPTमध्ये आणि आज संध्याकाळचे 5:30 वाजलेत। आमचा महिन्याभराचा राशन टेम्पोवरून आलेला आहे। चला पुढे जाऊन बघूया काय चालू आहे ते। आणि याकूबबाई इथे सिग्नलमॅनची भूमिका पार पाडताना एक मूव ऑलरेडी गेलेला आहे प्रोव्हिजन स्टोअरमध्ये। आणि ही बघा, अशा क्रेनने हे सामान खाली टाकलं जातं। ही आहे आमची प्रोव्हिजन क्रेन आमच्या दोन्ही साईडला आहे, शिपच्या पोर्ट स्टारबोर्ड दोन्ही साईडला असते, ताकी शिप कुठल्याही साईडला लागला तर ती यूज करता यावी। अशा प्रोव्हिजन क्रेनने ही खाली जाळी आहे, नेट बोलतो तिला, तर ती खाली लोअर केली जाते आणि खाली ती गेल्यानंतर त्यात सामान भरलं जाईल आणि ती लिफ्ट केली जाते। हे बघा, खाली जाळी झालेली आहे आणि त्यामध्ये आता सामान भरायला सुरुवात करतात आहेत। आता सगळ्या भाज्या ते लोक लोड करतात आहेत जाळीमध्ये। खाली झाले बटाटे, त्याच्यानंतर मग कांदे आणि आता भाज्या येतील वरती, कारण भाज्यांना खाली ठेवू शकत नाही, कारण ते मग वजनामुळे पूर्ण डॅमेज होऊन जातील। आणि फ्रूट्स पण आहेत, कलिंगडाची गोणी तुम्ही बघू शकता। आणि अशा प्रकारे ही जी भाज्यांची लिफ्ट आहे ती उचलली गेली आहे क्रेननी। बोसन हळूहळू असे लिफ्ट करतो आणि त्या स्कायलाईटमधून, हे बघा तुम्ही बघू शकता, या एवढूशा अशा चौकोन ज्याला स्कायलाईट म्हणतो आपण, त्यातून ते लोअर केली जाईल। या पूर्ण प्रोसेसमध्ये सिग्नलमॅनची खूप मोठी भूमिका असते, कारण तो करेक्ट सिग्नल देईल तेव्हाच हे ऑपरेशन होणार। याकूबबाई बघू शकता तुम्ही, एकदम अलगद ती प्रोव्हिजन स्टोअरमध्ये चालली आहे। आणि फायनली ती प्रोव्हिजन स्टोअरमध्ये झेलण्यासाठी खाली पण 4 माणसं असतात। चला आता प्रोव्हिजन स्टोअरमध्ये जाऊन बघूया काय चालू आहे। इकडे पूर्ण शिफ्टिंग चालू आहे प्रोव्हिजन स्टोअरमध्ये। सामान खूप जास्त आहे आणि फटाफट उचलायचं आहे, कारण संध्याकाळ होत आलेली आहे, सगळ्यांचे कामं संपायचा टाईम झालेला आहे। आणि भवर तर निसता गोणी उचलून फेकतो इथे तिथे। आणि हे डॉन आलेले आहेत, गॅलीचे आणि प्रोव्हिजन स्टोअरचे चीफ कुक। प्रोव्हिजन स्टोअरमध्ये बघूया, पूर्ण खाली पडलेला होता प्रोव्हिजन स्टोअर, तुम्ही बघू शकता। थोडाफार सामान होता, बट मोस्टली सगळं खालीच झालेलं, म्हणून महिन्याभराचं सामान आता भरून घेतं। हे जे जुनं सामान आहे ते आम्ही खाली काढून ठेवलं आहे, पहिलं नवीन सामान ठेवणार। आणि हे काय, भेंडी, आणि हा इथे कांदे लोड करतो आहे। म्हणजे कांदे ऑलमोस्ट सगळे संपलेलेच होते। आणि हे आंबे मी आणलेले घरून सगळ्या शिप स्टाफसाठी। फ्रूट्स सगळे वाचलेले होते, ॲक्च्युली या शिपवरती फ्रूट जास्त कोण खात नाही, म्हणून मागचेच फ्रूट खूप वाचलेले आहेत। आणि हा काय करतो इकडे बघूया जरा। हां, ओके, भाज्यांमध्ये कोबी आहे नवीन आलेली, आणि ते बघू शकता बटाटे पण आलेले आहेत आता शिपवरती। सगळ्या भाज्या आम्ही ह्या ट्रेमध्ये काढून ठेवतो। त्या ट्रेमध्ये काढल्यानंतर मग ते थोडे फ्रेश राहतात, कारण जेवढे आपण त्यांना बांधून ठेवू तेवढं त्यांच्यामध्ये तो मॉइश्चर राहतो आणि भाज्या लवकर खराब होतात। ट्रेमध्ये ओपन करतो आणि ट्रे मग आतमध्ये ठेवले जातात। लिंबू आलेले आहेत आपल्याकडे, आणि हे प्रशांत आहेत शिप हँडलर आमचे, हे आधीचे मागच्या महिन्याचे लिंबू। मिरच्या आहेत, देन हे आहे ब्रॉकली, भेंडी आहेत, कारली आहेत, आणि खाली बघाल तर तुम्ही वांगी आहेत, फरसबी आहे, टमाटर आहे, आणि पालक आहे, शिमला मिरची ही मागच्या महिन्याची आहे, आणि भोपळा पण आहे आपल्याकडे। पालेभाज्या आहेत, पालेभाज्यांचा वेगळा सेक्शनच बांधून ठेवलेला इकडे। कोथिंबीर आणि दुधी आहे, काकडी पण आहे आपल्याकडे। इथे पण शिमला मिर्च, गाजर, कोबी आणि फ्लावर हे आत्ताचे आहेत। खाली फ्रूट्स बघू शकता, ॲपल, ऑरेंज, आणि मी आंबे पण आणलेले ते पण आहेत, कलिंगड पण आहेत आपल्याकडे। वा, भरभरून आलेलं आहे सगळं। आणि हे आता नवीन मँगोज आलेले आहेत, म्हणजे शिप हँडलरने आणले आहेत, म्हणजे मी तर आणलेलेच होते, पण
शिप चॅन्डलरने पण आणलेत, पण ते काय जास्त दिवस राहणार नाहीत. आणि हे सगळं कचऱ्याचा ड्रम आहे. कांदे पण लोड झालेत, बटाटे पण लोड झालेले आहेत. आणि चीफ कुक आत्ता ओके, चीफ कुक खुश झालेला आहे, खूप खुश झालेला आहे. स्टोर भरलेला आहे त्याचा. आता हे डेअरी आयटम्स आहेत सगळे. डेअरी आयटम्स आम्ही डेअरी रेफ्रिजरेटर रूममध्ये ठेवतो. चीफ कुकला आता दिलेल्या हातामध्ये सगळे केक जे जातील आतमध्ये. काहीतरी इश्यू झालेला आहे, GSला कुठलं तरी सामान चुकीचं भेटलेलं आहे. तो शिप चॅन्डलरबरोबर आता भांडत आहे, पण ठीक आहे. चॉकलेट्स पण आलेले आहेत शिपसाठी. चीफ कुकला कधी कंटाळा आला स्वीट बनवायचा तर तो चॉकलेट्स देऊन सगळ्यांना. हा आहे आमचा ड्राय स्टोर. इथे सगळे मसाले, डाळी, राईस हे सगळं. आणि हा काहीतरी दुसरी पिशवी घेऊन आलेला आहे सोबत. केकची पिशवी घेऊन आलेला आहे. बरोबर चांगला हात मारतो आपला कॅडेट. केकची पिशवी घेऊन आलेला आहे. मॉन्जिनीसचे केक्स आहेत. चला ठेवून देऊया, आपल्यासाठीच आहेत ते. आणि बाकी सगळ्या डाळी आणि सगळं ड्राय राशन जे काय आहे ते ह्या स्टोअरमध्ये असतं, तुम्ही बघू शकता. याचा एक डिटेल व्हिडिओ मी बनवून तुम्हाला दाखवेनच. खूप मोठा आहे ॲक्च्युली. ह्या साईजच्या शिपसाठी खूप मोठा स्टोअर आहे हा. केळी ठेवले इकडे पिकण्यासाठी. आणि बघू शकता इथे सगळं ड्राय आयटम. आणि इथे आईस्क्रीम झालेले आहेत आता शिप्ससाठी. आणि हे पार्टीसाठी फ्राईड समोसे, फ्रोझन समोसे आणि स्प्रिंग रोल्स, त्या सगळ्या आयटम्स आलेले आहेत. फ्रोझन आयटम्स आहेत सगळे. हे सगळे जातील डीप फ्रीझरमध्ये. चला, सगळं सामान आता झालेलं आहे शिफ्ट. नाही, आता हे काय अमूलच्या आईस्क्रीम्स आहेत. ओके, हे पण हा एक ट्रे बाकी आहे, तो जाईल आतमध्ये आता. सगळे ह्या फिरातमध्ये आहेत की चीफ कुकची नजर हटावी आणि एक आईस्क्रीमचा बॉक्स गुल करावा. चला, GS खुश आहे. सगळं सामान आता आतमध्ये टाकलेलं आहे. आणि हा एवढा कचरा जमा झालेला आहे, सगळे बॉक्सेस. हे आता आम्ही शिप जेव्हा सेलिंगमध्ये असेल तेव्हा इन्सिनरेट करणार, म्हणजे जाळून टाकणार. चला, जातो वरती. झालं आपला प्रोव्हिजन सगळं सेटल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.